विधानसभेच्या प्रचारासाठी मोदींनी मुंबईत यावं, त्यांची उरली सुरली गुरमी उतरवतो उद्धव ठाकरेंचा मोदींवर जोरदार निशाणा। राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मीच राहीन, शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य अशोभनीय, हिंदुत्ववादी जनता त्यांचा माज उतरवेल, उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर। मोदींची गुरमी उतरवणारे तुम्ही कोण, जनताच ठरवेल, तुम्ही गुरमी उतरवण्याची भाषा करू नका, सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। पूजा खेडकरची उमेदवारी यूपीएससीनं केली रद्द, अटकपूर्व जामीन अर्जावर सुद्धा उद्या फैसला, पूजा खेडकरांभोवतीचा फास आवळला। बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर कारवाई केली नाही तर प्रहार संघटना हंटर मोर्चा काढणार, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 4300 जादा बसेस धावणार, यावर्षी मागणी वाढल्यानं 800 बस गाड्यांची संख्या वाढवली। शिर्डीतील साई मंदिराला केंद्रीय सुरक्षा यंत्रणा नेमण्यासाठी 7 जणांची कमिटी, शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। यशश्री शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी, कर्नाटकच्या गुलबर्गामधून काल नवी मुंबई पोलिसांनी केली होती दाऊदला अटक। मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणाऱ्या सायन रेल्वे पुलावरील वाहतुकीचा आजचा शेवटचा दिवस, 2 वर्ष पूल वाहतुकीसाठी राहणार बंद। केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनात आतापर्यंत 172हून अधिक जणांचा मृत्यू, 1000हून अधिक नागरिकांना वाचवण्यात मात्र यश, बचाव कार्य अजूनही सुरूच।